कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारू, काय करू मी? त्या बेअक्कल अधिपतीला समजावून कसं सांगू? भुवनेश्वरीनं पेरलेलं विष त्याच्या अंगात इतकं भिनलंय ना की तो माझ्याशी साधं बोलतच नाही, फक्त फुतकार टाकतो। मी तेही सहन केलं असतं, सगळं सहन केलं असतं, पण अक्षरा या घरात परत आली पाहिजे। ते गरजेचं आहे, ते महत्वाचं आहे आपल्या घरासाठी, माझ्यासाठी, अधिपतीसाठी। अधिपतीच्या लग्नाआधी मी आशाच सोडली होती का? पण अक्षराच्या येण्यानं आशेचा किरण आलाय माझ्या आयुष्यात। आपलं घर आधी खोटेपणाच्या, स्वार्थीपणाच्या अंधारात बुडालं होतं, त्या अक्षरामुळे प्रकाश आलाय या घरात। चारू, जसं तुला हवं होतं ना तसं आपलं घर बनवत होती अक्षरा, पण त्या भुवनेश्वरीनं पुन्हा डाव साधला आणि अधिपतीच्या करवीच तिला बाहेर काढलं। हे सगळं चुकीचं होतंय चारू। हे असं व्हायला नकोय। अक्षरा घरात परत यायला हवी। अधिपतीनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे त्याला कळायला हवंय। अगदी बरोबर। म्हणजे अधिपतीनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे बरोबर बोललात बघा तुम्ही। आई, तुम्हाला पटतंय ना माझं म्हणणं? अधिपती चुकलं हे तुम्हाला पटलंय ना? वय की आई, मग तुम्ही बोलत का नाही त्याला? तुम्ही का गप्प बसता? मी आता खाली त्याला तेच समजावत होतो ना, पण त्याला कळतच नाही किंवा कळवून घ्यायचं नाहीये त्याला। आई, ती भुवनेश्वरी खोटं वागते त्याच्याशी हे कळत का नाही त्याला? काय खरं काय खोटं हे कळण्या इतकी अक्कल नाहीये त्याला। फार अक्कलेचे तारे तोडणाऱ्या भुवनेश्वरीच्या तालमीत वाढलाय ना तो। मग स्वतःची अक्कल कुठे कशी वापरायची हे कळत नाही त्याला। अक्कल मोठी करत असतात ना दोघं मायलेक। मग अधिपतीला कळत का नाही? आपल्या बायकोला घराच्या बाहेर काढून त्यांना अक्कल विकून खाल्ली आहे। कारण आता अक्कलेपेक्षा मोठी आहे ती माया। अहो, माया पुढे अक्कल फिकी आहे जावई बापू। कसली माया हो आई, कसली माया? याला माया नाही, ब्रेन वॉश म्हणतात। हिप्नोटाइज करणं, भूल घालणं म्हणतात। त्याच्या आयुष्यातल्या त्याच्या सख्या नात्याच्या माणसांच्या सगळ्या चांगल्या आठवणी पुसून काढल्यात आणि फक्त एकच डोक्यात ठेवलंय, भुवनेश्वरी आईसाहेब। त्यामुळे मी काही बोलायला गेलो की तो अंगावरच येतो माझ्या। तुम्ही नका चिडचिड करू, शांत व्हा बघू, आणि त्याला काय बोलायला जाऊ नका सा। आई, मी जर बोललो नाही ना तर कुणीही बोलणार नाहीये त्याला। त्याला स्वतःची अक्कल नाहीच आहे, तो स्वतः काही करणार नाही, निष्क्रिय बसून राहील आणि जे भुवनेश्वरीला हवं तसंच वागेल, तेच करेल। प्रत्येक वेळेला स्वतःचं खरं करतो, माझ्यावर चिडतो। भुवीला तुम्ही बोललात तर तो चिडणारच ना व। तुम्ही भुवीबद्दल त्याच्यासमोर काय बी बोलू नका बघा। अहो, असं काय बाय बोलता त्याच्यासमोर, मग तो अजूनच चिडतो। तुम्हाला बी माहिती आहे की त्याला नाही आवडत ते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।